नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण बघत आहात रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स ऑन रेग्युलर बेसिस इन बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बडोदा जॉइन ऑफ द इंडियन लार्जेस्ट बँक फॉर चॅलेंजिंग असाइनमेंट BOB, दॅट मीन्स बँक ऑफ बडोदा. तिची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन स्टार्ट्स फ्रॉम 4/7/2025, म्हणजे 2025 4 जुलै 2025 पासून एक्झाम जे फॉर्म आहेत ते भरणं सुरू झालेले आहेत. तर तुम्ही भरून घेऊ शकता. त्यासाठी आपण डिटेल्स बघूया. ॲडव्हर्टाईजमध्ये किती पोस्ट आहेत, एलिजिबिलिटी काय आहे आणि पेमेंट किती भरावं लागेल आणि इतर सर्व माहिती डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला आणखीन असले नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतो. तर त्या प्रोत्साहनाखातीर तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर चला, आपण कोणताही वेळ न घालवता आपण ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल डिटेल्स बघूयात. तर बघा, हे बँक ऑफ बडोदामध्ये जे जागा निघालेल्या आहेत मी तुम्हाला सगळं मराठीमधून सांगणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ते जाहिरात निघालेली आहे. तर पोस्टचं नाव काय आहे, तर मॅनेजर पोस्टसाठी किंवा लोकल बँक ऑफिसरसाठी ही पोस्ट आहे. तर व्हॅकन्सी टोटल किती आहेत आणि रजिस्ट्रेशन फॉर्म बघा, इथं 4 जुलै 2025 पासून स्टार्ट झालेले आहेत. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट कधी आहे सबमिशनची, तर 24 जुलै 2025, म्हणजे जेमतेम 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्याची म्हणजे मुदत दिलेली आहे. ह्या डेटच्या आधी तुम्ही फॉर्म भरून टाकावं सर्व विद्यार्थी मित्रांनी. जे एलिजिबल आहेत त्या पोस्टसाठी तिथे तुम्ही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावे. जसं की अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल इंडियन सिटीजन फॉर अपॉइंटमेंट ॲज लोकल बँक ऑफिसर इन बँक ऑफ बडोदा. द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॉल बी पोस्टेड इन द अप्लाय स्टेट ओनली. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये अप्लाय केलेलं असेल, म्हणजे अप्लिकेशन ज्या स्टेटसाठी केलेलं असेल त्या स्टेटमध्ये तुम्ही जर सिलेक्ट झालं असेल त्या स्टेटमध्ये तुम्हाला पोस्ट मिळेल. आणि याच्या क्रायटेरिया काय आहे तर आपण बघूया. तुम्हाला मी भराभर सगळं न वाचता जे मेन आहे तुम्हाला वाचून दाखवतो. एलिजिबिलिटी काय असेल तर बघा, सगळ्यात आधी बघा डिटेल्स ऑफ पोझिशन अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया. 1/7/2025 रोजी तुमचे एज 21 ते 30 दरम्यान पाहिजे. म्हणजे ओपनसाठी 21 ते 30 दरम्यान तुमचं वय पाहिजे. 1 जुलै 2025 रोजी. 30पेक्षा जास्त नको आणि 21पेक्षा कमी नको. तर पोस्ट आहे, म्हणजे बँकेचं जे पोस्टचं पोझिशन काय आहे तर लोकल बँक ऑफिसर आहे. आणि ग्रेड्स पे तुमची S1 आहे. वॅकन्सीज किती आहेत तर 2500 टोटल. म्हणजे खूप वॅकन्सीज आहेत मुलांना बँकेमध्ये ती ऑफिसर पदासाठी. आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, आता बघा एज क्रायटेरिया ते 21-30 आहे. तर 21 ते 30मध्ये जे ओपनचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी. तर SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी वयामध्ये सूटसुद्धा दिलेली आहे. तर आपण बघूयात समोर ते गोष्टी. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर मॅन्डेटरी काय आहे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट. म्हणजे हे मॅन्डेटरीज आहे, म्हणजे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. जसं की तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही फील्डमध्ये असो, आर्ट्स कॉमर्स सायन्स कसल्याही फील्डमधलं. आणि त्यासोबत इन्क्लुडिंग इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री, म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन इन चार्टेड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनिअरिंग और मेडिकल आर ऑल्सो एलिजिबल. म्हणजे हे ग्रॅज्युएशन तर पाहिजेच, पण जर प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल ते सुद्धा तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात. तर पोस्ट क्वालिफिकेशन काय, मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक or any regional rural bank as listed in second schedule of Reserve Bank of India only. Experience in NBFCs, cooperative banks, payment banks, small finance bank or fintech will not be considered. म्हणजे बघा, तुम्हाला जर खालील बँकेत म्हणजे जे RBIच्या शेड्यूल 2 मध्ये जे बँका लिस्टेड आहेत, जसे की RRBs आहेत, सगळ्या RRBs, त्या RRBमध्ये जर तुम्हाला काम करण्याचा अनुभव असेल 1 वर्षाचा तर प्रिफरन्स आहे तुम्हाला त्या गोष्टीसाठी. मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स असला तर त्यासाठी प्रिफरन्स आहे. आणि हे रिझर्व्ह बँकच्या शेड्यूल 2मध्ये जे लिस्टेड बँकेत आहेत त्या बँकमध्ये जर तुम्ही कार्य केले असेल तर तुम्ही एलिजिबल आहात.
जसे की खालील जे बँका आहेत जसे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन जसे NBFC ह्या अंडर जे बँका आहेत त्या बँका RBIच्या शेड्यूल 2मध्ये म्हणजे नोंदित नाही आहे, त्यामुळे त्यासाठी ते एलिजिबल असणार नाही. आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी काय तर जो व्यक्ती ज्या स्टेटसाठी फॉर्म भरेल त्या स्टेटची लँग्वेज त्याला येणं अत्यावश्यक आहे. जसं की वाचता येणं, लिहिता येणं आणि बोलता येणं आणि समजायलासुद्धा त्याला यायला हवी त्या स्टेटची लँग्वेज, असं तिथं मेन्शन केलेलं आहे लँग्वेज प्रोफिशियन्सीमध्ये. तर द एज्युकेशनल क्वालिफिकेशन मस्ट बी फ्रॉम कॉलेज युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बॅग मे मॉडिफाईड द नंबर ऑफ वॅकन्सीज डिपेंडिंग ऑन इट्स रिक्वायरमेंट. हे तर आहे, ठीक आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आहे. तर वॅकन्सीज जसे टोटल दिलेले आहेत बघा. टोटल वॅकन्सी आहेत गोवा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटका, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक असं वेगवेगळ्या स्टेटची इथं माहिती दिलेली आहे. तर आपण महाराष्ट्रासाठी बघूयात. महाराष्ट्रामध्ये 485 टोटल जागा आहेत आणि लँग्वेज लोकल लँग्वेज कोणती आहे? मराठी येणं अत्यावश्यक आहे. लिहिता, वाचता, बोलता आणि समजता ह्या 4 क्रायटेरिया आहे भाषेसाठी. तर मराठी 485 जागा आहे महाराष्ट्रासाठी आणि SC साठी 72 जागा आहेत राखीव, ST साठी 36 आहेत राखीव, OBC साठी 130 आहेत, EW साठी 48 आहेत, जनरलसाठी 199 आहेत. तर टोटल 485 जागा आहेत. आणि इथं ऑर्फन वगैरे याच्यासाठी सुद्धा आहेत राखीव पोस्ट. हे महाराष्ट्रात मी तुम्हाला सांगितलं. बाकीचं तुम्हाला अदर स्टेटची जर लँग्वेज येत असेल तर तुम्ही त्या लँग्वेज म्हणजे त्या स्टेटमध्ये सुद्धा भरू शकता, पण ते लँग्वेज येणं महत्त्वाचे आहे. तर हे बाकीच्या लँग्वेजचं सगळं पुढे बाकीच्या स्टेटचं सगळं इथं डिटेल्स पोस्ट आणि त्याचे कॅटेगरी वाईज सगळं दिलेलं आहे. ग्रँड टोटल आहे पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी आहे. पॅन इंडियासाठी जी भरती आहेत 2500 जागा आहेत. महाराष्ट्रासाठी किती सांगितलं तुम्हाला मी? 485. तर खूप जागा आहेत महाराष्ट्रासाठी. तर बघा ॲब्रिव्हिएशन स्टँडचं SC म्हणजे शेड्यूल कास्ट तुम्हाला हे माहितीच आहे हे. आणि हे बघा एज रिलॅक्सेशन बघा. SC साठी 5 वर्ष आहे, ST साठी सुद्धा 5 वर्ष आहे, OBC साठी नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्ष आहे आणि पर्सनली विथ डिसेबल्ड जे आहेत त्यांना जनरल EWSला 10 वर्ष, OBCला 13 वर्ष, SC STला 15 वर्ष. म्हणजे पर्सनल विथ डिसेबिलिटी जे पर्सन हँडिकॅप्ड आहेत, अपंग आहेत, दिव्यांग आहेत, त्या दिव्यांग उमेदवारासाठी जनरलसाठी आणि EWSसाठी 10 वर्ष दिलेले आहेत, OBCसाठी 13 वर्ष दिलेले आहेत, SC STसाठी 15 वर्ष दिलेले आहेत. तर एक सर्व्हिसमॅन, इथे एक सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन दिसते तुम्हाला. एक सर्व्हिसमॅनसाठी ॲटलिस्ट 5 इयर मिलिटरी सर्व्हिसमध्ये पाहिजे तो. आणि इथं जनरलसाठी 5 वर्ष, EWSसाठी 5 वर्ष, OBCसाठी 8 वर्ष, SC STसाठी 10 वर्ष. लक्षात. आणि जे पर्सन 1984 मध्ये जे 1984 रायट्स झाली होती, दंगल होती, त्या दंगलमध्ये जे अफेक्टेड आहेत त्यांना 5 वर्ष सुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर असं हे डिटेल्स आहे. आणि पुढं एक्सप्रेस पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे हे मॅन्डेटरी आहे. मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन शेड्यूल कमर्शियल बँक. तुमचं 1 वर्षाचं इथं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाचं एक्सपिरियन्स असलाच पाहिजे जे बँका RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये नोंदित आहे त्या बँकेमध्ये तुम्ही 1 वर्ष काम केलेलं करणं हे मॅन्डेटरी आहे, अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. फॉर्म भरला तरी तो जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला तर तो रिजेक्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट करण्यात येईल तुमचं पोस्टसाठी जे सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी. तर ॲप्लिकेशन फीविषयी तुम्हाला सांगतो. ॲप्लिकेशन फी बघा 850 रुपये आहे इन्क्लुडिंग GST फॉर जनरल, EWS आणि OBCसाठी 850 रुपये. आणि तर 175 रुपये आहे GST इन्क्लुडिंग GST. गेटवे SC ST PW सर्व्हिसमॅन आणि वुमेनसाठी 175 रुपये आहे. म्हणजे 850 ओपन, EWS आणि OBC. तर 175 आहे SC ST PWD, एक सर्व्हिसमॅन आणि वुमेन. झालं. तर लोकल लँग्वेज तुम्हाला माहितीच आहे लोकल लँग्वेजविषयी. आता स्केल ऑफ पे काय आहे तर JMGS1 48,480,
आणि हे बाकी अदर त्याचं जे डिटेल्स दिलेलं आहे हे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर आहे. म्हणजे पेमेंट खूप छान आहे तुम्हाला. आणि प्रोबेशन पिरियड किती असेल तुमचा? प्रोबेशन पिरियड असेल तुमचा 12 मंथ म्हणजे 1 वर्षाचा. तर सर्व्हिस बॉन्डसुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन होण्याच्या आधी तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड भरून द्यावा लागतो 3 वर्षासाठीचा. त्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये तिथं भरावे लागतात. असल्या प्रकारे आहे. तर नॅशनॅलिटी तर सगळ्यांची इंडियनच असली. सिलेक्शन प्रोसिजर काय आहे तर बघा, ऑनलाईन तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे. तर त्यासाठी सेक्शन कोणकोणते आहेत तर इंग्लिश लँग्वेज आहे, बँकिंग नॉलेज आहे, जनरल इकॉनॉमिक्स, अवेअरनेस आहे, रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, असे प्रत्येक सेक्शनसाठी 30 क्वेश्चन आहेत. आणि मार्क्ससुद्धा 30 आहेत. ड्युरेशनसुद्धा 30 मिनिट आहे प्रत्येक सेक्शनसाठी. आणि लँग्वेजसाठी लँग्वेज आहे, जसं की लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्येच असणार आहे. बँकिंग नॉलेज बायलँग्वेजनं हिंदी किंवा इंग्लिश आणि किंवा आपले जे रिजनल लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये हे बँकिंग नॉलेज असणार आहे. त्याच्यामध्ये जनरल इकॉनॉमिक्स हे सुद्धा बायलँग्वेजमध्ये असेल आणि रिझनिंग अँड ॲबिलिटी हे सुद्धा बायलँग्वेजमध्ये असेल. तर असे टोटल तुमचे 120 प्रश्न, 120 मार्क्स असणार आहेत. आणि तुम्हाला टोटल 120 मिनिट्स मिळणार आहेत, म्हणजे 2 तास मिळणार आहेत एका त्या पूर्ण एक्झामसाठी. तर क्वालिफाईंग तुमचं किती आहे तर जे तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 40% पाहिजे जनरल, OBC आणि EWSसाठी. तर SC ST आणि इतर रिझर्व कॅन्डिडेट त्यांना 35%, म्हणजे मिनिमम 35% तुम्ही जर घेतले त्या एक्झाममध्ये तर तुम्ही पास होणार. म्हणजे 35%पेक्षा जर कमी घेतले तर तुम्ही क्वालिफाय होणार नाही. 40% EWS आणि OBC आणि ओपनसाठी 40% मिनिमम. तर असल्या प्रकारची ही आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो फॉर्म भरून टाका. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला सांगितलीच आहे मी. 4 जुलै ते 24 जुलैपर्यंत ते तुम्हाला भरता येणार. आणि कॉल लेटर त्याचं तुमच्या एक्झामच्या काही दिवसाआधी 4-5 दिवसाआधी तुम्हाला मिळून जाईल. तर कृपया जे कॅन्डिडेट ज्यांनी 1 वर्षभर जे रिजनल बँका आहेत, जे RBIच्या शेड्यूल 2मध्ये जे नोंदणीत आहेत, ज्यांनी त्यामध्ये काम केलेलं असेल त्या सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा. ही खूप मोठी गोल्डन चान्स आहे तुम्हाला परमनंट सर्व्हिससाठी. आणि पेमेंटसुद्धा चांगला गव्हर्नमेंट म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये चांगला पोस्ट आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं प्रोसिजर समजली असेल. अशाच नवीन जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद.